नमस्कार डिअर फ्रेंड्स, कशा आहात सगळे? आशा करते सगळे मजेत असाल, मस्त असाल. सगळ्यांनी प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा आनंदातच जगला पाहिजे, कारण कोणता क्षण आपला शेवटचा असेल हे सांगता येत नाही. चला तर मग आता वेळ वाया न घालवता डायरेक्ट मेन मुद्द्यावर येऊ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे की हा एंजल नंबर म्हणजेच 222 म्हणजे 222 परत परत का दिसतो. हा एंजल नंबर तुम्हाला काहीतरी मेसेज देत असतो आणि तो मेसेज जर तुम्हाला समजला तर तुम्ही पुढे जाण्यास ती गोष्ट तुम्हाला मदत करत असते किंवा तुम्हाला सक्सेस मिळण्यात मदत होते. तर सगळ्यात पहिले जर म्हटलं तर जर तुम्हाला परत परत 2-2 दिसत असेल तर एखादी गोष्ट तुमच्या मनात असेल खूप दिवसापासून, तर ती तुम्हाला लेट गो करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे जसं की एखादी गोष्ट तुम्ही धरून ठेवली मनात, किंवा कोणासोबत काही झालं आहे किंवा काहीतरी अडचण आहे, ती जी मनात धरून ठेवलेली आहे ती गोष्ट आता सोडण्याची वेळ आलेली आहे. ती गोष्ट लेट गो करून युनिवर्सवर विश्वास ठेवला पाहिजे. हे तुम्हाला युनिवर्सचं गायडन्स आहे की तुम्ही लेट गो करा आणि बेफिक्र होऊन माझ्यावर विश्वास ठेवा. आणि आता दुसरी गोष्ट अशी आहे की एंजल नंबर 222 जर तुम्हाला दिसत असेल तर एखाद्या कामासाठी तुम्हाला आतून पुश केलं जाते. तुमच्या मनात एखादं काही असं काम आहे की जे तुम्हाला करायचं आहे पण होत नाही किंवा इच्छा होत नाही, तर हे एक युनिवर्सचं गायडन्स आहे. त्यात तुम्हाला प्रोत्साहित केलं जातं की तुम्ही करा. हा एंजल नंबर तुम्हाला परत परत सांगतोय की तुम्ही फिजिकल्स ॲक्शन घ्या आणि तुमच्या मनाची पूर्ण तयारी करा आणि तुमच्या जर्नीवर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही ही जर्नी चालू करतात ना, तेव्हा तुम्ही पुढे जाता आणि जे तुम्हाला गायडन्स मिळतं आहे, जे संकेत मिळत आहे, त्याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवला नाही आणि काही फिजिकल ॲक्शन्स घेतल्या नाही तर तुम्ही तिथल्या तिथे स्टॉप व्हाल. त्याच्यामुळे त्या गायडन्सच्या अकॉर्डिंग तुम्हाला पुढे चालत जायचं आहे आणि राईट ॲक्शन घ्यायची. तुम्हाला तुमच्या बॉडीला तयार करायचं आहे की तुमच्या मनात ज्या गोष्टीसाठी गायडन्स पुन्हा पुन्हा तुम्हाला मिळतं आहे. आता नेक्स्ट पॉईंट असा आहे की जर तुम्हाला एंजल नंबर 222 जर पुन्हा पुन्हा दिसत असेल तर तेव्हा तुम्ही तुमच्या मनात अशी फिलिंग आणू नका की माझं मॅनिफेस्टेशन पूर्ण होईल की नाही. ही शंका अजिबात मनात आणू नका. तुमच्या स्वप्नांसोबत एक स्ट्रॉंग कनेक्शन बनवून ठेवा. तुमच्या स्वप्नांवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि स्वतःला सांगायचं आहे की ही गोष्ट फक्त माझी आहे आणि माझ्यासाठीच बनलेली आहे. जर तुम्ही तुमच्या स्वप्नांवर विश्वास नाही ठेवला तर ते स्वप्न तुमच्या आयुष्यात कसे येणार? परिस्थिती कशीही असू द्या, पण त्या गोष्टी तुमच्या आहेत, ती स्वप्न तुमची आहेत आणि युनिवर्सवर मनापासून विश्वास ठेवायचा आहे की ही गोष्ट मलाच मिळणार आहे. या सगळ्या गोष्टींवर अजिबात डाऊट करायचा नाही. जेव्हा तुमच्या जर्नीमध्ये हे सगळे अनुभव येत असतील तेव्हाच तुम्हाला एंजल नंबर 222 हे रिपीट दिसतील. तुम्हाला याच्यातला पॉईंट तुमच्याशी कोणता मॅच होतो ते बघा आणि तुमच्या मॅनिफेस्टेशन्स पूर्ण करा. धन्यवाद.